पार्थिवान नावामध्ये देवाच्या प्रिय मंडळीस सलाम. प्रभू चांगला आहे आणि पवित्र शास्त्र सांगतो पहा की त्याची दया सनातन आहे. आजच्या सुंदर दिवसाबद्दल मी असं म्हणेन की आपण परमेश्वराची आराधना केली पाहिजे, देवाला धन्यवाद दिला पाहिजे. एका पवित्र सप्ताहामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे. मागील आठवड्यामध्ये राखेचा बुधवार झाला. राखेचा बुधवार आम्ही करत नाही, परंतु राख ॲश वेनसडे काय होता, तो करायचा की नाही करायचा, की राख आम्हाला काय शिकवते याकडे आमचं लक्ष आम्ही केंद्रित करणार आहोत. आपण एका सुंदर आणि पवित्र पर्वामध्ये म्हणजे पवित्र सप्ताहामध्ये थोडक्यात एका पवित्र सहलीमध्ये आपण सुरुवात केली आहे. आणि येशूच्या वधस्तंभाच्या वाटेवर चालत असताना, येशूच्या वधस्तंभाच्या मार्गावर चालत असताना आम्हाला कसे चालता येईल, त्या दुःखसहनाकडे कसं पाहता येईल, त्या दुःखसहनाचं पर्व कशा पद्धतीनं परमेश्वर आम्हाला घेऊन त्याकडे जात आहे याकडे आमचं लक्ष आम्हाला केंद्रित करायचं आहे. ना की रूढी आणि परंपरा. या 40 दिवसाच्या उपासाकडे पाहत असताना, त्या वधस्तंभाच्या वाटेवर चालत असताना, त्या दुःख सहनाच्या पर्वाकडे जात असताना येशूचे मरण, त्याचं पुनरुत्थान, त्याचं दुःख सहन याचं चिंतन प्रियजन हो आपण करणार आहोत. आणि म्हणून हे 40 दिवस फार अत्यंत महत्वाचे आहेत. हे 40 दिवसाचं जे पर्व आहे ना, ऍक्च्युली 40 दिवसाचं नसून ते किती दिवसाचं आहे, 46 दिवसाचं. कारण त्या 6 रविवार येतात. ते 6 रविवार वजा करता 40 दिवस उरतात आणि त्या उरलेल्या 40 दिवसांना आपण काय म्हणतो, लेंट किंवा उपवास. 40 दिवसाचे उपवास. आणि मग ही राख काय आहे, हा लेंट समय काय आहे, हा लेंट समय काय आहे, उपवास काय आहेत याकडे आमचं लक्ष आम्ही केंद्रित करणार आहोत त्या दिवसांमध्ये. आणि जर ते समजले नाही तर मग फक्त आपण परंपरेमध्ये अडकलेलो आहोत. मागच्या वर्षी होते म्हणून याही वर्षी आहे, वर्षानुवर्ष आपण करत आहोत. पण राखेच्या बुधवारापासून आध्यात्मिक यात्रेला जी सुरुवात होते आणि वधस्तंभाच्या कवटी म्हटलेल्या ठिकाणी, कॅल्वरी म्हटलेल्या ठिकाणी त्याच्या पायथ्याजवळ हा प्रवास संपतो आणि त्या प्रवासाकडे आम्ही जाणार आहोत. त्या प्रवासाला थोडक्यात असं म्हणूया आम्ही आज, जर्नी टू द क्रॉस. येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या वाटेवरचा प्रवास, जर्नी टू द क्रॉस. आणि माझा तोच आजचा विषय आहे, जर्नी टू द क्रॉस. प्रवास करायचा आहे येशूच्या वधस्तंभाकडे. आणि तो प्रवास जो आहे ना, तो अत्यंत कठीण, अत्यंत खडतर, अत्यंत दुःखदायी प्रवास आहे. आणि म्हणून फक्त भक्तीला येणं म्हणजे आनंद आहे आणि मग 1 तास बसलो आणि मग घरी गेलो असं नव्हे, तर देव समजून घेणं फार महत्वाचं आहे. ॲश वेनसडे ज्याला म्हटलं, ॲश, ॲश म्हणजे काय, राख. काय किंमत आहे होत्या राखीला. आता गॅस आली म्हणून राख दिसत नाही, कमी झाली. होळीला राख दिसते, होळी करून टाकतात हिंदू लोक. आपण होळी करत नाही, पण ती होळी म्हणजे थोडक्यात धरून घ्या आपल्याला, काय आहे, ॲश वेनसडे, राख. देव असं म्हणतो, स्वतःची राख झाल्याशिवाय देवाच्या कार्याला तुमचा उपयोग करणार नाही. राख काय आहे ते राख, ते आम्ही समजून घेणार आहोत. राखे समान झाल्याशिवाय, काही मंडळ्या हा राखेचा बुधवार पाळतात. त्या का पाळतात मला तेही सांगायचं नाही. काही मंडळ्या हा राखेचा बुधवार पाळत नाही. ते का पाळत नाही हेही मला सांगायचं नाही. काही लोक 40 दिवस उपवास पकडतात, काही लोक पकडत नाहीत. मला पकडायचे का नाही पकडायचे तेही सांगायचं नाही. मग काही वर्षभर उपवासामध्ये आहेत. आपण युट्यूबला पाहतो बऱ्याचशा मंडळ्या आहेत की ज्या कंटिन्यू उपवासाने प्रार्थनेत आहेत. आणि चांगलं आहे, उपवास प्रार्थना करणं आमच्यासाठी अत्यंत चांगलं आहे. किती करायचे, किती नाही करायचे, फक्त बुधवारच धरायचे, फक्त शुक्रवार धरायचे का 40 धरायचे, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आता ह्या 40 दिवसाच्या उपवासामध्ये जात असताना आम्हाला पाहायला मिळतं की कोणी कोणी फक्त आपली दाढी वाढवे, कोणी कोणी नाही वाढवलं. पण का करायचे, काय ह्या विधींचं महत्व आहे ते आपण थोडक्यात वाचणार. वाचूया रोमकरास पत्र त्याचा अध्याय 15 आणि वचन 14, वचन 4. पटपट वाचायचं, पवित्र शास्त्र उघडं ठेवायचं सर्वांनी आणि वाचायचं. रोमकरास पत्र अध्याय 15 वचन 4. म्हणून जे काही शास्त्रात लिहिलं आहे ते सर्व आपल्या शिक्षणासाठी आहे, हे लक्षात धरा. हा राखेचा बुधवार कुठे आहे, शास्त्रात आहे. हा 40 दिवस कुठे आहे, शास्त्रात आहे. वधस्तंभ कुठं आहे, शास्त्रात आहे. पुनरुत्थान कुठं आहे, शास्त्रात आहे. जे शास्त्रात आहे ते आमच्या शिक्षणासाठी आहे आणि म्हणून आम्ही
त्यावरती जास्त चर्चा न करता देव काय सांगतो त्याकडे पुढे चाललं पाहिजे. शास्त्रानुसार जे काय सांगितलेलं आहे ते आमच्या अभ्यासासाठी आहे आणि म्हणून आम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे. लेंट ज्याला म्हटले, उपास ज्याला म्हटले, याविषयी पवित्र शास्त्र आम्हाला ठोसपणे काहीही सांगत नाही की तुम्ही करायचे का नाही करायचे. आता येशूने केले का केले आम्ही पाहणार आहोत, मोशेने केले का केले आम्ही पाहणार आहोत, एलियाने केले का केले आम्ही पाहणार आहोत. परंतु तुम्ही करायचे का नाही, मी करायचे का नाही याबद्दल देव सांगत नाही. परंतु आमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आम्ही जर करतो तर ते फार चांगलं आहे, आणि जर कोणी करत नाही तर तो चुकीचं करतो असंही आम्हाला म्हणता येणार नाही. वेगवेगळ्या विधीविषयी मात्र लक्षात घ्या बरं का, फार सुंदर हा विषय आहे आणि फार कष्ट करून हा विषय बनवला. फार त्रास आठवडाभर मी या गोष्टींकरिता घेतलं. मला काय सांगायचं आहे की जे विधी आहेत वेगवेगळे पवित्र शास्त्रानं जेव्हा लावून दिले ते विधी फार महत्वाचे आहेत. त्या सर्व विधींमध्ये स्वतः देवबाप येशूच्या अगोदर ज्याला म्हणतो आम्ही यहोवा परमेश्वर त्यानं सुद्धा पुढाकार घेतला, येशूनं सुद्धा या विधींमध्ये पुढाकार घेतला आणि मग ते सर्व विधी आपण करतो. झावळ्याच्या रविवारी देव असं म्हटलंय गाढवीच्या शिंगरावर बसून तो मंदिरात आला. बाप्तिस्मा विधी सुद्धा त्या प्रभूने स्वतः घेतला, नाही का. सगळे विधी आहेत आणि म्हणून या विधींमध्ये विशेष रीतीने पाहत असताना देवाचा मोठा पुढाकार आम्हाला पाहायला मिळतो. देवाने जे सांगितलं आहे ते खूप प्रियांनो कसं आहे, सुंदर आहे. जे सांगितलं पवित्र शास्त्र फार सुंदर आहे. पवित्र शास्त्रातील विधी आम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे. ते विधी आम्ही शिकलं पाहिजे. त्या विधींचं रूपांतर मात्र कर्मकांडात करू नका. लक्षात घ्या, निरर्थक कर्म करायचं. फक्त उपास केला म्हणजे फक्त भाकर बंद केली आणि घरी संध्याकाळी मग स्वयंपाक नाही झाला का शिव्या, आणि मग त्या उपासाला काय म्हणतात. उपासाचं मर्म जे आहे ना ते समजून घेण्याचा प्रयत्न आपण करूया. निरर्थक कर्मकांड करू नका असं पवित्र शास्त्र सांगते. या सर्व विधींमध्ये देवाचं वचन आम्हाला काय सांगतं, देवाचा उद्देश काय आहे हे मात्र आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. हा फक्त एक योगायोग नाही की फक्त 40 दिवसाचे उपास लिहिलेत म्हणून करायचे, योगायोग नाही. काहीतरी आहे त्या 40 दिवसाच्या उपासाकडे, काहीतरी महत्व आहे. म्हणूनच आज आपण हे समजून घेऊया की काय होता मागील आठवड्यामध्ये जो लोकांनी साजरा केला वेनसडे, एक्स वेनसडे, राखेचा बुधवार काय होता, हा लेंथ समय काय आहे. त्या पर्वाला सुरुवात झाली, लोक राखेच्या बुधवारपासून उपासांना सुरुवात करत आहेत, प्रार्थनेना सुरुवात करत आहेत. देवाबरोबरचं हे नातं आहे का, काय आहे, रिलेशनशिप. देवाबरोबरचं नातं आहे का रिलेशनशिप आहे, काय आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया आणि आमचं नातं परमेश्वराशी आम्ही जोडण्याचा प्रयत्न करूया. देवाबरोबर नातं जोडण्याकरिता या सगळ्या विधी आम्हाला देवाच्या अगदी पवित्र चरणाजवळ काय करतात, घेऊन जातात. एक विधी बाप्तिस्मा विधी आहे, तो आम्हाला काय करतो, देवाच्या जवळ घेऊन जातो. म्हणून पवित्र शास्त्र सांगतो पवित्र शास्त्रातील हर एक विधी आम्हाला काय करतो, देवाच्या जवळ घेऊन जातो. आमचं तुटलेलं नातं, मानवाचं जे नातं तुटलेलं आहे, देवाबरोबर जो नातेसंबंध तुटला होता, उत्पत्तीचं पुस्तक 3रा अध्याय जर काढला तर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो की मनुष्याचं आणि देवाचं नातं काय झालं, तुटलं. मनुष्यानं पाप केलं आणि पापाचं वेतन मरण आहे. खऱ्या अर्थानं त्या दिवशी मानवाला मरण मिळालं. हे नातं तुटलेलं देवानं काय केलं, जोडण्यासाठी हे विधी लावून दिले. लक्षात घ्या, विधी कशासाठी लावून दिले, नातं जोडण्यासाठी. आपण म्हणतो कशाला करायचंय, त्याचं काय महत्व आहे, ते काही शास्त्रात आहे का, पण पवित्र शास्त्र काय सांगतं, हे विधी सुद्धा फार महत्वाचे आहे. त्या विधींच्या द्वारे आम्ही देवाच्या हळूहळू जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. या सर्व प्रेलेकरांनी उपवास धरले त्याबद्दल देवाला धन्यवाद. मानवाचं नातं मानवाशी सुद्धा तुटलं. जेव्हा पाप झालं ना तेव्हा काय झालं, मानवाचं नातं मानवाशी पण नवरा बायकोचं नातं तिथं तुटलं. ते दोघे एकमेकांना काय करू लागले, दोष देऊ लागले, भांडू लागले, तिथं भांडण आलं. त्या अगोदर ते प्रेमाने राहत होते, देव बोलत होता आणि सगळं कशामुळे झालं, जेव्हा पाप आलं. हे पाप दूर करण्यासाठी हा वधस्तंभ आम्हाला शिकायचा आहे. मानवाचं देवाशी नातं पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी पवित्र शास्त्र सांगतं परमेश्वरानं हे विधी लावून दिले. कशाला विधी लावून दिले, मानवाचं जे नातं तुटलंय ते नातं पुन्हा मानवाशी जोडून द्यावं. मग पवित्र शास्त्र काय सांगतं पहा, की देवानं जे जोडलं आहे ते कोणी मनुष्य तोडू शकणार नाही आणि जोडण्याचा प्रयत्न परमेश्वर करत आहे. मग आहे कालवड. तुम्ही कधी वाचलं का नाही वाचलं, मीही कधी शिकवलं की नाही शिकवलं मला आठवत नाही, पण म्हणले कालवडी पासून
तर थेट कालवरीपर्यंत, राखेपासून तर वधस्तंभापर्यंत हा प्रवास आम्हाला करायचा आहे. आणि मग पवित्र शास्त्र सांगतो जुन्या करारामध्ये कालवड वधायची. कालवड माहिती आहे सर्वांना? कालवड. आणि माहित नसेल तर गावाला गेल्यानंतर पहा, गाय वासरू त्याला म्हटले लहान, कालवड काय करायची? वधायची. आणि ती राख त्या रक्तात मिसळायची आणि पापाचं प्रायचित्त म्हणून परमपवित्र स्थानावरती काय करायची? शिंपडायची. हा विधी होता. पण येशूच्या रक्ताद्वारे पुन्हा कालवड वधण्याची गरज राहिली नाही. मग वेगवेगळ्या प्रकारचे अर्पण आहेत. पवित्र शास्त्र सांगतं शांत अर्पण आहे, दान अर्पण आहे, पेय अर्पण आहे, पाप अर्पण आहे, दोष अर्पण आहे. ह्या कुठल्याही अर्पणाची गरज राहिली नाही. फक्त येशू ख्रिस्त आमच्यासाठी वधस्तंभावरती काय झाला? एकदाच अर्पण झाला. वधस्तंभाच्या पायापाशी आम्हाला या सगळ्या विधी आणि सगळे नियम घेऊन जातात. हा वधस्तंभाचा प्रवास खूप खडतर आहे. मी तुम्हाला आताच म्हणालो. या सगळ्या विधींच्या द्वारे देव आम्हाला काय शिकवतो हे मात्र लक्षात घ्या, ना की रूढी आणि परंपरा. देव काय सांगतो ते बघायचं. असं म्हणले प्रार्थना करू. प्रभूची प्रार्थना का दिली? आम्ही प्रार्थना करावी म्हणून. काय शिकवतो ते लक्षात घ्यायचं. ती परंपरा महत्वाची नाही, पण देव त्याचा मागचा उद्देश काय आहे ते शिकायचं आहे. जर कोणताही विधी आम्हाला रूढी आणि परंपरेमध्ये अडकून ठेवतो आणि देवापासून दूर घेऊन जातो, तर तो रूढी आणि परंपरेपेक्षा देवाचा वधस्तंभ आम्हाला काय शिकवतो याकडे आमचं लक्ष आम्ही केंद्रित केलं पाहिजे. वधस्तंभाच्या वाटेवरचा हा जो प्रवास आहे, हा प्रवास आम्हाला खूप 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 सुंदर गोष्ट शिकवतो. मग आम्हाला पाहायला मिळतो की 40 दिवस या लेन समयामध्ये मोशेनं 40 दिवस उपवास केले. आम्ही करतो. मग मी उपवासाबद्दल म्हणालो की काही लोक असे आहेत की ते म्हणतात त्या उपवासामध्ये आम्हाला काय करायचं नाही, डोक्याचे केस कापायचे नाही. काही लोक म्हणतात की बिछावर झोपायचं नाही. काही लोक म्हणतात की मांस मच्छी खायची नाही. आणि काय खावं, काय करू नये, काय करावं याबद्दल पवित्र शास्त्र काही सांगत नाही. पण प्रियजन हो, पवित्र शास्त्र मात्र हे सांगतं की त्याचं महत्व काय आहे हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. खाण्यात आणि पिण्यात पवित्र शास्त्र सांगतं देवाचं राज्य नाही. जे मुखावाटे पोटात जातं त्यानं मनुष्य विटाळत नाही, पण जे मुखातून बाहेर येतं त्याने मात्र काय होतं? विटाळ निर्माण होतो. मनुष्य विटाळतो. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं खाण्यापिण्यामध्ये देवाचं राज्य नाही. आणि मग म्हटलंय मत्ती शुभवर्तमान अध्याय 15 आणि वचन 18 वाच. काय म्हटलं वाचामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मत्ती शुभवर्तमान अध्याय 15 वचन 18. जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते आणि माणसाला विटाळ येते, कारण अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, व्यभिचार, जार कर्म, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिव्यागाळी हे निघतात. ह्या गोष्टी माणसाला विटाळवितात. न धुतलेल्या हातांनी जेवण हे माणसाला विटाळवीत नाही. पहा काय म्हणते, जे तोंडात जाताना काय पण आपण कधी कधी फंक्शनला जातो, हातच धुवायला मिळत नाही आणि तसंच जेवतो, त्यानं काय होत नाही आम्हाला. पण तोंडातून जे येतं त्यानं मात्र काय होतो? प्रॉब्लेम निर्माण होतो. मनुष्य विटाळला जातो. म्हणून पवित्र शास्त्र सांगतं की जे विधी आहेत ना ते करा किंवा न करा त्यानं काही विटाळ होणार नाही, परंतु आमच्या मुखावाटे ज्या गोष्टी निघतात त्या. आणि सैतान काय करतो? तू मोठा की मी मोठा, हा खरा की तो खरा, हा विधी चांगला की तो चांगला. कधी कधी क्रिसमस मध्ये सुद्धा आम्हाला पाहायला मिळतं चर्चेसमध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म झाला हे सांगण्यापेक्षा झाडाबद्दल आम्ही बोलत बसतो की झाड कसं होतं त्या ठिकाणी, किंवा सांता क्लॉज बद्दल बोलत बसतो. सैतानाचा हाच उद्देश आहे. या 40 दिवसांमध्ये महत्वाचं काय आहे? येशू ख्रिस्त वधस्तंभावरती मरण पावला. कशासाठी? पापासाठी. हे सोडून आपण दुसऱ्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित केलं जातं. असं म्हटलं येशूनं पाय धुतले, तो देव होता. लक्षात घ्या, तो कोण आहे? तो देव होता, देव आहे, सर्वदा देव राहणार. त्यानं पाय धुतले. आपली तर काय लायकी आहो? तो असं म्हणतो तुम्ही कोण आहात? राख. हा विषय लक्षात घ्या. देव म्हणतो तुम्ही राखे समान आहात. जेव्हा आम्ही समजतो की प्रभू मी कोणी नाही, तेव्हा देव म्हणतो उंच. शिष्य प्रभूकडे आले आणि म्हणले की प्रभूजी आमच्यामध्ये कोण मोठा आहे? कोण मोठा होईल? कोणाला मोठं म्हणाल? प्रभू म्हणतो की जो सगळ्यांचा काय होईल? दास होईल, त्याला मोठं म्हटलं जाईल. आणि तीच गोष्ट आम्हाला पाहायला मिळते. आपण प्रार्थनेला जेव्हा येतो ना तेव्हा
प्रार्थनेला आल्यानंतर प्रार्थनेबद्दल, उपासनेबद्दल, देवाच्या गौरवाबद्दल बोलण्यापेक्षा इतरस्त गोष्टीबद्दल चर्चा होते. महिला मंडळ पण भेटल्यानं प्रार्थनेबद्दल नाही बोलणार, इतर तर बाई साडी कुठे घेतली, पोरांचं काय झालं, बाकीच्या गोष्टींबद्दल बोलतो. आपण प्रार्थनेला आलो तर प्रार्थनेबद्दल आपण बोललं पाहिजे, मग देवाचा गौरव होतो. वधस्तंभाचा उद्देशच हा आहे की मानवाचं तारण व्हावं, पण हा उद्देश कळू नये. लक्षात घ्या, हा उद्देश काय होऊ नये, कळू नये. ही कोणाचीच आहे, सैतानाची. आणि म्हणून सैतान मनामध्ये बऱ्याचशा गोष्टी घालतो. गडबड आहे, गोंधळ आहे, त्रास आहे, लक्ष विचलित होणं, लक्ष केंद्रित होणं. प्रार्थनेला बसल्याबरोबर फोन वाजणार. म्हणून तुम्ही विदर्भी लोकांकडे पहा, मस्जिद मध्ये जायचं आहे ना, तर फोन बाहेर, मग तुमच्या आत एंट्री. फोन तुम्हाला घेऊन जाता येणार. आनंद वाटतो त्या लोकांबद्दल. तशीच गोष्ट पाहिजे. प्रार्थनेला बसल्याबरोबर सैतान आपल्याला काय करतो, फोन लावतो की ते वचन कानावर पडू नये. वचन माणसाचं तारण करू शकतं. लक्षात, बोलो हालेलुया, मोठे बोला हालेलुया. वचन तारण करण्यासाठी सामर्थ्यशाली आहे आणि सैतानाला हे माहित आहे की जर याने ऐकलं तर याचं काय होईल, तारण होईल. मग वचन ऐकू द्यायचं नाही, स्वार्थाकानी पडू द्यायचं नाही. मग कोण येईल, मग लेकर त्रास देतील, मग कोणीतरी मध्ये पाहुणा येईल, नळाला पाणी तरी येईल, भाजी मागायला तरी शेजारी येईल, पण प्रार्थना करू देणार. त्यांची पूजा चालू द्या, आवाज करतात, घंटी वाजवतात, लोकांना बाजूला कळतं की आता आरती चालली आणि मग आता मध्ये काय जायला नको. आपलं तसं काही नाही, पण आपण गुडघे टेकून बायबल घेऊन कार बांधून किंवा भक्तीला बसलो ना, त्यांना समजलं पाहिजे यांची भक्ती चालली, आता मध्ये नाही गडबड करायची. पण आपण नाही नंतर घेऊ, या नाही तुम्ही या. आपण प्रार्थनेला काय करतो, दुय्यम स्थान देतो आणि मग सैतान काम करतो आणि देवाचा आतमध्ये घेऊन जातो. पवित्र शास्त्र सांगतं वधस्तंभाचा उद्देश कळू नये, हे सैतानाचं काम आहे. पण वधस्तंभाचा आम्हाला गाजवणं फार गरजेचं आहे. वधस्तंभ काय आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. राखेचा बुधवार काय होता ते आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. ख्रिस्त जो आमच्या पापासाठी वधस्तंभावर मरण पावला, ख्रिस्त जो आमच्यासाठी त्यानं वधस्तंभ वाहिला, त्याचा उद्देश काय होता हे आम्ही जाणून घेऊया. हे फक्त काय आहे, कसं होतं, करायचं का नाही करायचं, 40 दिवसच का, 50 का नको, 20 का नको, बुधवारच का, शुक्रवार का नको, शुक्रवारीच भक्ती का, रविवारीच भक्ती का, हे वाद करू नये. तर देवाचं गौरव सर्वदा करावं. देवाचं अस्तित्व काय आहे हे समजून घेणं फार गरजेचं आहे. वधस्तंभ काय आहे हे समजून घेणं फार गरजेचं आहे. राखेच्या बुधवाराचं मर्म जर समजलं तर आमचं जीवन आम्हाला समजेल. आणि 40 दिवसाचे उपवास जर समजले, येशू ख्रिस्ताचा वधस्तंभाचा प्रवास, ज्याला आपण जर्नी टू द क्रॉस म्हणत आहोत, ते आम्हाला समजेल. आणि हे समजून घेण्यासाठी वधस्तंभ आम्हाला पवित्र शास्त्र सांगतं काय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. त्या वधस्तंभाच्या नंतर प्रभुभोजन येतं. प्रभुभोजन सुद्धा फार गांभीर्यपूर्वक विषय आहे. लक्षात घ्या सर्व प्रियजन हो, मी प्रार्थना केली आठवडाभर, देवाला म्हणत देवा प्रभुभोजन काय आहे ते समजू दे. बऱ्याचशा लोकांचं ऐकलं, बऱ्याचशा पुस्तकांचं पाहिलं, बऱ्याचशा ठिकाणं मी त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास केला. पवित्र शास्त्र सांगतं जर अयोग्य प्रकारे असं म्हटलंय प्रभुभोजन घेतो, की भाकर अथवा प्रभूचा प्याला पेतो, तर असं म्हटले स्पष्ट पवित्र शास्त्रामध्ये की तो मरणदंडास पात्र आहे. लक्षात घ्या, अयोग्य प्रकारे म्हणजे आता आम्ही ठरवायचं मी योग्य आहे का अयोग्य आहे. मी जर सगळ्या प्रकारच्या जगातल्या वाईट गोष्टी करतो आणि जर प्रभुभोजन घेतो, लोकांसाठी फक्त दाखवतो, तर बायबल सांगतं की आमचा नाश आणि स्वतः ओढवून घेतो. हे लक्षात असू द्या. 40 दिवस का असं म्हणलंय की 40 वर्ष, 40 हा आकडा पवित्र शास्त्रामध्ये फार महत्वाचा आहे. 159 159 वेळेपेक्षा अधिक हा 40 समय आला आहे. 40 वर्ष इस्रायल लोक कुठे होते, अरण्यामध्ये. 40 दिवस काय झाला, पाऊस. कधी, नोहाच्या काळात 40 दिवस पाऊस. 40 दिवस येशू अरण्यात उपवास आणि प्रार्थनेत गेला. सैतानाने त्याची काय केली, मग परीक्षा घेतली. 40 दिवस मोशेने उपवास केले आणि त्याला 10 आज्ञा आमच्याकरिता घेऊन आला. 40 दिवस एलियानं उपवास केले आणि 40 दिवस स्वतः येशूनं सुद्धा उपवास केले. ही फार मोठी योजना आहे. जर देव होता, बोलो हालेलुया, तो कोण होता, तो देव होता, त्यानं उपवास केले. आम्ही तर कोण आहोत. तुमची जर काही अडचण आहे ना, उपवास आणि प्रार्थनेत जाऊन पहा आणि मग देवाला विचारा. मग या की पाळत सुटले नाही, सुटणारच.
कारण सामर्थ्य त्यातून प्राप्त होतं. त्या देवाला गरज होती. आम्ही तर कोण आहोत? माणसं आहोत. मी म्हणेल की 40 नाही, परंतु जितकं होईल तितकं धरा. म्हणतो नाही, मला गोळी चालू आहे, मला जमत नाही, मला हे नाही, मला ते नाही. उपवास काय आहे? भाकर नव्हे. मी ते तुम्हाला शिकवणार आहे. उपवास भाकर नव्हे. भाकर खाऊन पण तुम्हाला उपवास धरता येईल, ते तर आम्हाला शिकायचंय. आपण तुम्हाला नाही जमत, तुम्हाला जमतंय पण करायचं नाही, कळतंय पण ओळख नाही, असं आपण म्हणतो ना. मग तेच काय आहे ते आम्हाला समजून घ्यायचं आहे. त्याच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी हे उपवास कशाला धरले मोशेनं? या लोकांना ज्यांनी त्यांना स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी कठीण परिस्थितीमध्ये परमेश्वराचं सामर्थ्य मिळावं, कठीण समयामध्ये देवानं आशीर्वाद देवा, सहाय्य पुरवावं, ताकद पुरवावी. येशूला सेवेला सुरुवात करायची होती, त्याने उपवास केले, कारण त्याला ठाऊक होतं मला आता पुढे वधस्तंभावर जायचं आहे. ऍश वेडनेसडे, राख म्हणजे काय आहे, लेंथ म्हणजे काय आहे, ते आम्हाला समजून घेतलं पाहिजे, ते शिकलं पाहिजे. बायबल सांगतं राख झाल्याशिवाय देवाचं कामच करता येणार नाही. आमची काय झाली पाहिजे? राख होळी झाली पाहिजे, संपलं पाहिजे. हे जे जीवन आहे ना, ते जीवन आम्हाला देवाच्या जवळ घेऊन जात आहे. हे जे सण आहेत, थोडक्यात म्हणे सण, लोक पण सण करतात. विधर्मी लोक काय करतात? सण करतात की नाही? ते सण काय करतात? त्यांना देवाच्या जवळ घेऊन जातात. ते म्हणतात ह्या देवाचा सण आहे. वेगवेगळे सण आहेत आपल्या देशामध्ये. मग आमचे जे सण आहेत ते सण आम्हाला वादात, भांडणात, रूढीत, परंपरेत घेऊन जातात की देवाच्या जवळ घेऊन जातात, ते आम्ही ठरवायचंय. आमचे सण आम्हाला देवाच्या जवळ घेऊन गेले पाहिजे. आणि म्हणून त्या वधस्तंभाच्या वाटेवर चालत असताना, त्या वधस्तंभाच्या प्रवासात चालत असताना आम्हाला कालवडीपासून तर कॅलवरी पर्यंत जायचं आहे, राखेपासून तर येशूच्या रक्तापर्यंत जायचं आहे. आणि हे ज्या दिवसांमध्ये आपण शिकणार आहोत, येशू ख्रिस्ताच्या ज्या डोंगरावरती त्याचं बलिदान झालं, येशू ख्रिस्ताला ज्या वधस्तंभावर मारलं गेलं, येशू ख्रिस्ताला ज्या वधस्तंभावर टांगलं गेलं, तो प्रवास आम्ही करत आहोत. आणि तो अत्यंत कठीण प्रवास आहे. वधस्तंभ हा प्रवास आम्हाला शिकायचा आहे. राखेपासून तर थेट कुठपर्यंत? लक्षात घ्या, राखेपासून तर येशूच्या वधस्तंभापर्यंत. मी पुन्हा सांगत आहे, लक्षात घ्या. आणि कालवडीपासून तर येशूच्या रक्तापर्यंत. आणि तो प्रवास काय आहे तो आम्हाला समजून घ्यायचा आहे. राखेविषयी पवित्र शास्त्रामध्ये भरपूर काय लिहिलं आहे. राख पवित्र शास्त्रामध्ये बरंच काय शिकवते. या राखेतून देव आम्हाला शिकवतो की आमचं जीवन कसं झालं पाहिजे. देव या राखेपासून आमच्याशी बोलत आहे, संवाद करत आहे. आणि पवित्र शास्त्र सांगतं पहा, देव लहान 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 गोष्टीतून, प्रियजन हो, समजतंय का? देव काय करतो? लहान गोष्टीतून तुम्हाला शिकवतो, फार मोठं काय करत नाही. प्रभूच्या वचनाकडे जेव्हा तुम्ही पाहाल, नवीन करार वाचाल, तेव्हा तुम्हाला पाहायला येशू गव्हाच्या दाण्यातून उदाहरण देतो. गव्हाचा दाणा मेला आणि तो मोठं कणीस होऊन आला. येशू रक्ताच्या द्वारे शिकवतो, कबुतराच्या द्वारे शिकवतो. येशू ख्रिस्त त्या अंजिराच्या झाडाच्या द्वारे शिकवतो. येशू त्या लंगड्या भिकाऱ्याच्या द्वारे शिकवतो. छोट्या गोष्टी आहेत, पण छोट्या गोष्टीतून देव महान काय शिकवतो. हे जे सण आहेत, हे सण आम्हाला येशूच्या अगदी जवळ घेऊन जातात. हे सण आहेत, हे आम्हाला देवाच्या जवळ अगदी घेऊन जातात. आणि म्हणून आम्हाला त्या परमेश्वराला गौरव केलं पाहिजे. राख ही काही जादूची पावडर नाही, लक्षात घ्या. काही चर्चेसमध्ये ते राख घेतात, मग ते तेलात घालवतात आणि ते वधस्तंभाचा क्रॉस माथ्यावर लावतात. वधस्तंभाचा क्रॉस लावला म्हणजे आम्ही स्वर्गात जाणार नाही. राख महत्वाची नाही, पण समजून घेणं महत्वाचं आहे. त्याचा उद्देश काय आहे हे महत्वाचं आहे. आणि राख लावली कपाळावर म्हणजे मोठं धार्मिक झालं असं पण नाही. 40 दिवस उपवास केले म्हणजे आम्ही स्वर्गात जाऊ असं पण नाही. फार धार्मिक झाला असं पण नाही. पण उद्देश काय होता हे मात्र फार महत्वाचं आहे. पवित्र शास्त्र सांगतं की खरा देव आम्हाला समजला पाहिजे. आम्हाला त्या राखेद्वारे फक्त आणि फक्त येशू उंच केला पाहिजे. राख काय शिकवते की तू कोण आहेस? राख आहेस. तू कोण आहेस? माती आहेस, तू कोणी नाही, हे आम्हाला शिकवते. आपण म्हणतो की राख झाल्या त्याला भरून फेकून द्या. तीच राख जेव्हा मंदिरात जाते, देवाच्या समोर ठेवतात आणि मग लोक तिला भंडारा म्हणून काय करतात. म्हणून बायबल काय सांगतात, स्वतःला राख बनवा. सगळं काय संपून जाऊ द्या. राग, अभिमान, गर्व, मीपणा, घमंड सगळं काय आहे ते टाकून देऊन जेव्हा मी राख होतो तेव्हा देव उंच करतो. आणि इतका उंच करतो की तुम्हाला आणि मला पाहायला मिळेल की देव त्याचं कार्य आमच्याकडून करून घेतो. आणि म्हणून आम्ही राख झाल्याशिवाय आम्हाला देव समजणार नाही, हे मात्र लक्षात असू द्या. राख म्हणजे काय? जेव्हा आम्ही स्वतःला राख समजतो
जेव्हा मी स्वतःला माती समजतो, आम्ही कोणी नाही, प्रभू सर्वच आहे हे जेव्हा समजतो, आम्ही जेव्हा स्वतःला राख समजतो, तेव्हा देव आम्हाला उंच करतो. राख म्हणजे नम्रता. लक्षात घ्या, राख म्हणजे काय? नम्रता. राख जी स्वतःला लोकांनी जुन्या कारणामध्ये अंगाला लावून घेतली. कशाचं दर्शक आहे ते? पश्चातापाचं. राख म्हणजे पश्चाताप. आम्हाला तेच आम्हाला समजून घ्यायचं आहे. देवाशिवाय आम्हाला काही किंमत नाही. आम्ही कोणी नाही परमेश्वराशिवाय, याची जाणीव करून आम्हाला राग देते. आमची किंमत काय आहे याची जाणीव आम्हाला करून देते. आम्ही फक्त एक नश्वर प्राणी आहोत हे लक्षात घ्या. क्षणात आमचा जीव निघून जातो आणि आम्ही काय होतो? फक्त कुकरवर शिट्टी जशी वागते ना तसा जीव आहे. काय आहे या माणसाकडे? काहीच नाही. म्हणून बायबल सांगतं की आम्ही स्वतःला फार मोठं आणि अभिमानी समजू नये. तर देव असं म्हणतो तू फक्त राख आहे. गर्व अभिमान आम्ही सोडला पाहिजे. मग आपण बऱ्याचशा वेळेला ते गीत गातो, बिन तेरे मैं कुछ भी नहीं, यहोवा मुझे तेरी जरूरत है. परमेश्वराशिवाय आम्ही कोणीच नाही, आम्ही काहीच नाही. आणि मग आम्ही गातो आणि म्हणतो, बिन तेरे मैं कुछ भी नहीं, यहोवा मुझे तेरी जरूरत है. देवाची गरज आहे प्रत्येक माणसाला. कोणीच म्हणू शकणार नाही त्या ठिकाणी बसणार की मला देवाची गरज नाही. आणि देव आमच्याकडून कार्य करून घेईल. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतो, देव स्वतः आम्हाला सांगत आहे, जेव्हा तुम्ही राख व्हाल तेव्हा देव तुमचा उपयोग करून घेईल. यशात पुस्तकाने त्याचा 6वा अध्याय आणि वचन 5 वाचलं तर त्या ठिकाणी यशाया काय म्हणतो पहा, की मी अशुद्ध मनुष्य आहे, मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध लोकांमध्ये राहतो. तो स्वतःला अशुद्ध समजतो, कमी लेखतो. योग राखीमध्ये बसून पश्चाताप करतो, म्हणतो की देवा तू सर्वस्व आहेस, मी कोणीच नाही. प्रसिद्ध पाऊल काय म्हणतो पहा, प्रसिद्ध पाऊल असं म्हणतो नवीन करारामध्ये की मी पाप्यांचा उधारी आहे. त्या सगळ्यात अग्रेस मी आहे, मोठा आहे. आणि जर कोणाला पापी म्हटलं तर कधीच आवडत नाही. पण बायबल सांगतं पापी आहोत हे कबूल केल्याशिवाय आम्हाला देव भेटणार नाही. आमची लायकी काय आहे? आमची लायकी मुळातच देवाजवळ जाण्याची नाही. ही राख आम्हाला दाखवून देते. आमचे नाते देवाशी जोडण्याकरिता आम्हाला नम्र झालं पाहिजे. आणि नम्रता काय आहे हे आम्हाला समजून घेतलं पाहिजे. नम्र फक्त डोकं हलवणं म्हणजे नम्र नव्हे, अंतःकरणापासून नम्र होणं काय आहे, आणि अंतःकरणापासून राग सोडून देणं हे काय आहे? इगो ज्याला म्हटलंय. मला व्हॉट्सअपला एक गोष्ट पाहायला मिळाली, तुम्ही पाहाल. फेसबुकला ती गोष्ट, मला वाटतं रोहनने ती गोष्ट टाकली होती आणि फार सुंदर आहे. नाना पाटेकर आहे, तूच पाठवलं होतं ना, नाना पाटेकर. ते काय म्हणतात की जर ख्रिस्त समजला तर किती बरं होईल. आणि ते म्हणतात की उदस्तंभावर जाताना ख्रिस्त काय म्हणतो, हे काय करतात यांना समजत नाही. मग इगो सोडला ना तर जीवन फार सुंदर आहे. कोण सांगतोय? एक विधर्मी म्हणतो, एक फिल्म स्टार. पवित्र शास्त्र ते सांगतं की राख होणं म्हणजे इगो सोडून देणं. आणि जेव्हा आम्ही इगो सोडतो तेव्हा देव आमचा मोठा उपयोग करून घेतो. देवाजवळ जाण्यासाठी सगळ्यात पहिली आणि महत्वाची पायरी जी आहे ती आम्हाला ख्रिस्ता समान झालं पाहिजे, राग सोडलं पाहिजे. फिलिप्पियरास पत्र अध्याय 2 आणि वचन 5 मध्ये आम्हाला पाहायला मिळतो. तो म्हणतो मी देव असून दासाचं स्वरूप धारण केलं. प्रभू राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, देवांचा देव, तो देव असून त्याने काय केलं? दासाचं स्वरूप धारण केलं. आणि तेही अगदी नम्र झाला. लोकर कातरणाऱ्या मेंढराप्रमाणे नम्र झाला. तितकं नम्र व्हावं लागतं, त्याला नम्र म्हटलंय. आणि मग पवित्र शास्त्र सांगतं जेव्हा मी सोडून देतो द्वेष, मत्सर, कलह, राग टाकून देतो आणि मग देव आमचा त्याच्या कार्याकरिता उपयोग करून घेतो. राखेत बसून उपास आणि प्रार्थना केल्यानंतर देव आमची प्रार्थना ऐकतो. मग योनाचं पुस्तक आपण काढतो आणि योनाच्या पुस्तकामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये आपण वाचतो, परमेश्वराने योनाला सांगितलं, हे तुला जायचं आहे. कुठे जायचं बाळा? बोला, कुठे जायचं? निनवेला. तो म्हणतो मी जाणार, मी नाही जाणार. तुला जायला पाहिजे. तो म्हणतो मी नाही जाणार. ठीक आहे, जायचं आणि जातो. त्याला वाटलं मला काय देव पाहणार आहे, मी चाललो. निघाला आणि कुठे निघाला? तार्शिसला निघाला. निनवेला नाही जायचं. अरे गा आपण म्हणतो मी नाही जाणार. तुला गायचं आहे. मनुष्य कठीण होतो. तो कठीण झाला, म्हटलं ते मेल्या तरी चालते, पण मी जाणार नाही. पण हा देव आहे. तो जहाजाच्या तळाशी जाऊन बसला. त्याला वाटलं मला कोणी पाहणार नाही, पण तो देव पाहतो. म्हणून वचनात म्हटलं की मनुष्य बाहेरील स्वरूप पाहतो पण देव अंतःकरण पाहतो. आणि वादळ उठलं.
लाटांनी जहाज बुडू लागलं. मग चिठ्ठ्या टाकल्या त्यांनी की कोणामुळे आले बाबा. सामान पण फेकून दिलं, पण तरी काय जहाज थांबलं. जहाज बुडतंय. योनाच्या नावाची चिठ्ठी निघली. लोक म्हणले का बाबा तू असं केलं. तो म्हणू शकला असता कृपा करून मला काय करा, निनिवेला सोडा, कारण मला तिथं जायला सांगितलंय. तो काय म्हणतो, मला फेकून दे, मी मेलो तरी चालेल. युग नाही सोडायचं ना. मी मेलो तरी चालेल, पण मी निनिवेला जाणार नाही. मला टाकून द्या समुद्रात, मग तुमचं वादळ थांबेल. आणि मग ते लोक म्हणतात की नाही विल्यात आहे, सगळे मरण्यापेक्षा एक मेला तर बरा. त्याला धरतात आणि फेकून देतात समुद्रात. पण तो देव आहे. अगोदर मोठा प्रचंड मासा तयार केला, योनाला गिळून घेतलं, आणि मग त्याला देव समजला. लक्षात घ्या, कधी, जेव्हा त्याला माशाच्या पोटात जावं लागलं. 3 दिवस आणि 3 रात्र माशाच्या पोटात तो काय डान्स करत होता का? मग काय 5 स्टार हॉटेल जाऊन जेवत होता? काय करत होता? काहीच करू शकत नाही. असं मुडकं करून बसावं लागला असं. आणि तेव्हा मग फक्त देव आठवतो. तेव्हा मग तो फक्त काय करत होता? प्रार्थना करत आहे, उपवास करत आहे. काय खाणार? उपवास आहे. 3 दिवस उपवासाने प्रार्थना केल्या, पश्चाताप केला, आणि मग त्याला देवाचा उद्देश समजला की जा त्या निनिवे शहराला. आणि सकाळी उठून तिसऱ्या दिवशी पाहतोय तर कुठे निनिवेला. त्याला वाटलं मासा दुसरीकडे नाही, पण माशाने कुठे नेलाय? निनिवेला. निनिवे शहरातच नेऊन तोडलं. त्यांनी पाहिलं ते बापरे, निनिवेच्या सकाळी बोर्ड लावले असत की निनिवे शहर तुमचं स्वागत करीत आहे. आंघोळ केली तर म्हणतो, आणि 1 दिवसाची वाटचाल केली आणि सांगितलं पश्चाताप करा नाही तर मराल, पापापासून माघारी फिरा नाही तर मराल. संदेश दिला. आणि त्या राजाने ऐकला. मग पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही वाचता, राजापासून जनावरांपर्यंत, लहानापासून थोरापर्यंत उपवास नेमला गेला. अंगाला राख लावली, गोंतात देशाने परमेश्वराच्या समोर उपडेपणाने प्रार्थना केली. मग ती जाऊन परमेश्वराने प्रार्थना ऐकली आणि त्यांचं पाप क्षमा केलं, आणि त्यांना क्षमा करून त्यांचा बचाव झाला. बोलो हालेलुया. पवित्र शास्त्र सांगतं, जेव्हा मी पापाचा पश्चाताप करतो तेव्हा देव आमची प्रार्थना ऐकतो. आणि पश्चाताप करणं म्हणजे उपवास आहे, ना की भाकर खाणं. तुम्ही जेवलात काय, नाही जेवलात काय, काही संबंध नाही. उपवास अंतःकरणाशी निगडीत आहे. राख म्हणजे त्याग आहे. आम्ही स्वतःचा त्याग करतो, अन्नाचा त्याग करतो, कदाचित वाईटाचा त्याग करतो, पापाचा त्याग करतो. त्याग आहे. आम्ही जेव्हा त्याग करतो तेव्हा आमचा उपवास घडत आहे. याकोबाचं पत्र अध्याय 4:9 मध्ये आम्हाला त्यागाबद्दल पाहायला मिळतं. या दिवसात राखेकडून आम्हाला बरंचसं काही शिकायचं आहे. आमचं अंतःकरण देवाशी जुडलं गेलं पाहिजे. या दिवसात आम्ही प्रयत्न करणार आहोत, आम्ही प्रार्थना करणार आहोत, आम्ही उपवास करणार आहोत, आणि हे सगळं चांगलं आहे. पण जर आमचं अंतःकरण शुद्ध नाही तर ते सगळं कसं आहे? व्यर्थ आहे. शरीराबद्दल पवित्र शास्त्र काही सांगत नाही की आम्ही काय केलं पाहिजे. लेवीचं पुस्तक अध्याय 16 वचन 19 आणि 31 जर पाहिलं तर त्या ठिकाणी कालवडी बदललेली आहे. कालवड मधून त्या कालवडीचं रक्त कशा प्रकारे टाकायचं. उपवास म्हणजे शरीराला नाही तर आत्म्याला, जीवाला पीडा देणं. अंतःकरणाला वाईट वाटणं, अंतःकरणाला पश्चाताप होणं, अंतःकरणाला पापाची जाणीव होणं म्हणजे उपवास आहे. आणि त्याचा हा एक भाग आहे की अन्नवर्ज करणं. मग यशाया 53 मध्ये आपण वाचतो उपवासाबद्दल की काय म्हटलंय. तो म्हणतो तुम्ही उपवास करिता तेव्हा काय करता? ठोसा ठोशी करता, भांडणं करता, आपलं काम कष्ट करिता, आणि लवळ्यासारखं डोकं लढतात. मला म्हणता की माझा उपवास आहे. मग तो म्हणतो हा उपवास देवाला मान्य होईल काय? तो म्हणतो कधीच होणार नाही. तर जेव्हा तो म्हणतो उपवास आहे तेव्हा तो म्हणतो तुम्ही काय करावं? देवाच्या समोर जाऊन नम्र व्हावं, प्रार्थना करावी, भुकेल्यास आपलं अन्न द्यावं, सगळं जोखर मोडून टाकावं. हाच तो खरा उपवास आहे. स्तोत्र 35 वचन 13 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की आम्हाला पापाचा पश्चाताप झाला पाहिजे. राख आम्हाला जर काही शिकवत असेल तर ती सगळ्यात महत्वाची 3री गोष्ट शिकवते की पश्चाताप. मतशुभवर तुम्हाला 11 वचन 21 वाचूया. काय म्हटले पहा, त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल पश्चातापाबद्दल आम्हाला पाहायला मिळतं. मतशुभवर्तमान अध्याय 11 वचन 21. हे खोराजीना, तुझी केवढी दुर्दशा होणार. हे बेतसैदा, तुझी केवढी दुर्दशा होणार. कारण तुम्हामध्ये जी परस्पराची महान आणि मोठी कृत्य झाले ती जर सोर आणि शिदोन यांच्यात झाले असती तर त्यांनी मागेच गोंतात नेसून राख अंगावर घेऊन पश्चाताप केला असता. पवित्र शास्त्र सांगतो आम्ही किती वर्षानुवर्ष उपदेश ऐकतो, पण जर बदल घडत नाही तर देवाचं वचन सांगतं की
सदोम गमोराला सोपं गेलं, आम्हाला सोपं जाणार नाही. आणि म्हणून आम्हाला पश्चाताप करणं हे राग शिकवते. पश्चाताप नाही तर असं म्हणलं देवाचं राज्य नाही. पश्चाताप नाही तर तो वधस्तंभ आम्हाला दिसणार नाही. पश्चाताप नाही तर खरं जीवन आम्हाला दिसणार नाही. पाप हे आपल्या रक्तात आहे. पाप कुठं आहे? रक्तात आहे. पाप हे आपल्या DNA मध्ये आहे. आपण पापी आहोत म्हणून पाप करतो. लक्षात घ्या, आपण कोण आहोत? पापी आहोत. आणि हे कोणी तयारच नसतं स्वीकारायला. बायबल सांगतं आपण का पाप करतो? आपण पापी आहोत. आपण पाप करतो म्हणून पापी नाही, तर आपण कशा आहोत? पापीच आहोत. आपल्या रक्तातच पाप आहे म्हणून आपण पाप करतो. पण येशूच्या रक्ताद्वारे सर्व पापांची काय होते? क्षमा होते. आणि हे आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. पाप हा एक रोग आहे. लक्षात घ्या, पाप काय आहे? एक रोग आहे. आणि ह्या रोगाला बरं करायचंय. रोगाला काय करायचंय? बरं करायचं. कसं करता येईल? येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये सर्व पाप धुण्याची ताकद आहे. येशू ख्रिस्ताचं रक्त सर्व पापाचं शुद्धीकरण करत आहे. सर्व पापापासून येशू दूर करत आहे. आणि म्हणून आम्हाला येशूच्या रक्तामध्ये स्वतःला धुवून घेतलं पाहिजे. येशूच्या जवळ घेतलं पाहिजे. येशू एकच आमच्या पापांचं औषध आहे. सर्व पापापासून येशूचं रक्त आम्हाला काय करतं? शुद्ध करीत. आपण वाचूया इब्री-लोकास पत्र अध्याय 9 वचन 11 ते 14, कुणीतरी 9 वचन 22. ख्रिस्ताचे रक्त आम्हाला काय करतं? सर्व पापापासून शुद्ध करीत. वाचूया, वाचा इब्री-लोकास पत्र अध्याय 9 वचन 11. हा 14 पर्यंत. आता प्रभू येशू त्या ठिकाणी सांगत आहे की कोणा बकऱ्याचं रक्त माणसाला शुद्ध करू शकणार नाही. कालवडीचं रक्त माणसाला शुद्ध करू शकणार नाही. राख माणसाला शुद्ध करू शकणार नाही. ते दर्शक आहे, ते सण आणि विधी आहेत, तर रूढी आणि परंपरा आहेत. पण येशूचं रक्त मात्र तुम्हाला सर्व पापापासून काय करेल? शुद्ध करेल. आणि म्हणून येशू आमच्यासाठी वधस्तंभावर गेला हे आम्हाला समजून घ्यायचं आहे. आणि या 40 दिवसाच्या उपवासामध्ये आमचं नातं देवाशी घनिष्ठ झालं पाहिजे हे समजून घेणं गरजेचं आहे. इब्री 9 वचन 22 मध्ये सुद्धा म्हटलंय येशू ख्रिस्ताचं रक्त संपूर्ण पापापासून आम्हाला काय करतं? शुद्ध करतं. मानवाचा आणि देवाचा समेट ते घडून आणतं. आणि म्हणून ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे पाहताना आम्हाला तीच गोष्ट शिकायची आहे की आम्हाला देवाच्या जवळ कसं जायचं आहे? नम्र होऊन. आणि नम्र होऊन जात असताना ही गोष्ट लक्षात ठेवायची की आम्हाला काय झालं पाहिजे? बोलो, काय झालं पाहिजे? राख. लक्षात घ्या, काय झालं पाहिजे? राख. सगळं जळून गेलं पाहिजे. मग काय काय सोडून द्यायचं ते आम्ही ठरवायचं. राग आहे, अंत्यकरणातील सगळ्या प्रकारच्या गोष्टी आहे, हेवा आहे, पवित्र शास्त्रात सांगतं कलह आहे, मत्सर आहे, सगळं जेव्हा सोडून आम्ही राख होतो, मग देव त्याच्या कार्याकरिता आमचा उपयोग करून घेतो. हे 40 दिवस आम्हाला शिकवतात. हेच हा लेंथ समय आम्हाला शिकवतो. रे बाप, त्या वचनांच्या कर्वे आम्हाला आशीर्वादित करो. आमेन. आपण सूचनांकडे जाऊ. मंडळीच्या सेक्रेटरी समोर येथील सूचना